सध्या महागाई प्रचंड वाढली आहे, तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। एक साधा वडापाव जरी घ्यायचा म्हटला तरी 10-15 रुपये नक्कीच मोजावे लागतात, परंतु बीडमध्ये असं एक ठिकाण आहे की जिथे 1 रुपयात अगदी भरपेट जेवण मिळते। असे कोणते ठिकाण आहे, चला पाहूया। गरमागरम भाजी, चपाती, भात आणि तोंडी लावायला लोणचं आणि पापड, घशाला गारवा मिळावा म्हणून थंडगार पाणी आणि ही सगळी सोय फक्त 1 रुपयात। माजलगाव बाजार समिती ही गावापासून 5 किलोमीटर दूर आहे। इथं कुठलंही हॉटेल नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून बाजार समितीनंच हा उपक्रम सुरू केला आहे। मात्र जेवण्यापूर्वी शेतकऱ्यांना मालाची पोचपावती देणं अत्यावश्यक आहे। समाधान वाटतं शेतकऱ्याला, 1 रुपयामध्ये जेवण मिळणं म्हणजे असं वाटतं ना। आलो तर आम्हाला इथे जेवण पद्धतशीर मिळालं, गेलो मग माल घेऊन आल्यावर जेवायला येत होतो आम्ही। गेल्या 6 वर्षांपासून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात जेवण दिलं जातंय। रोज 150 ते 200 शेतकरी या ठिकाणी जेवण करतायत। साधारण 5-6 वर्षापूर्वी या ठिकाणी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आम्ही 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना जेवण देतो। त्या हॉटेल चालकाला 29 रुपये मार्केट कमिटीच्या वतीनं देतो आणि त्याच्याकडनं ते शेतकऱ्याकडनं रुपया घेऊन या ठिकाणी जेवण दिलं जातं। मार्केटनं 1 रुपयामध्ये जेवण ठेवल्यामुळे शेतकऱ्याचा भरपूर फायदा झालेला आहे। इथं जर जेवायला नसतं मार्केटनं ठेवलं तर गावात 5 किलोमीटर जावं लागलं असतं शेतकऱ्याला जेवायला, परत तिथं जेवणाला जास्त पैसे लागत होते। इथं 2-2, 3-3 दिवस जरी आलं तरी 1 रुपयात जेवण मिळतं। जेवण 1 रुपयामध्ये 2 पोळ्या, भात, 2 भाज्या गरम गरम मिळतं। चांगली व्यवस्था जेवणाची। हे नसतं तर खूप परेशान झाली असते शेतकऱ्याची। सरकारनं तूर खरेदी केंद्र सुरू केलं होतं, पण 15-15 दिवस तुरीचं माप होत नाही। अशा स्थितीत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या आवारातच मुक्काम ठोकावा लागतो। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा आधार ठरतोय, तर जगाचा पोशिंदा कधी उपाशी राहणार नाही। गोविंद शेळके, एबीपी माझा, माजलगाव, बीड।